नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 3,000 रुपये हे त्यांच्या बँक खात्यामध्ये सरकार जमा करणार आहे। या योजनेचे अर्ज सुरू झालेले आहेत। अर्ज कुठे करायचा, कागदपत्रे काय लागणार आहेत आणि त्याची पात्रता काय आहे हे थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, ज्याच्यामुळे तुम्हाला अशीच नवनवीन माहिती भेटत राहील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेचा GR हा 6 फेब्रुवारी 2024 या दिवशी निघालेला आहे। या GR ची आता अंमलबजावणी झालेली आहे, म्हणजेच या योजनेचे अर्ज सुरू झालेले आहेत। राज्यातील 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना ही राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा निधी हा राज्य शासनातर्फे 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि तो थेट लाभ हा DBTच्या माध्यमातून 3,000 रुपये हे वितरण करण्यात येणार आहे। या योजनेची पात्रता आहे 31/12/2023 अखेरपर्यंत वयाची 65 वर्षे हे ज्येष्ठ नागरिकाला पूर्ण झालेली असायला पाहिजे आणि त्या व्यक्तीकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असला तरी तो आधार नोंदणीची जी पावती असते ती पावती लाभार्थ्याकडे जर असेल तर आणि स्वतंत्र ओळख दस्तावेज असतील तर ते ओळखपत्र पटविण्यासाठी स्वीकार्य केले जाईल, म्हणजे त्याला मान्यता असणार आहे। लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा BPL रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्र शासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजना वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो। त्याच्यानंतर उत्पन्न मर्यादा आहे। लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न हे 2 लाखाच्या आतमध्ये असणे गरजेचे आहे आणि सदर व्यक्तीने मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमासहित कोणत्याही सरकारी स्रोताकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे। याबाबतचे लाभार्थ्याने स्वयं घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे। या योजनेसाठी कागदपत्रे काय लागणार आहेत ते पाहूया। आधार कार्ड किंवा मतदान कार्ड दोन्हीपैकी कोणतेही एक चालणार आहे। राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, त्याची झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, स्वयं घोषणापत्र आणि शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी कोणतेही विहित केलेली अनेक कागदपत्रे हे चालणार आहेत। तुम्ही पाहू शकता, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासनामार्फत मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज करण्याचे सामाजिक न्याय विभागाने आवाहन केलेले आहे। ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा अर्ज प्राप्त करण्यासाठी व योजनेसंबंधी अधिक माहितीसाठी मुंबई विभागातील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे। योजनेचा लाभ घ्यावा अशी माहिती प्रसिद्धी पत्रकात देण्यात आलेली आहे। हे झालं मुंबईचं। तर आपण तालुका किंवा जिल्हा जे काही असेल तिथून समाज कल्याण कार्यालय येथे या योजनेचा अर्ज भरू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारची ही मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे। याचा लाभ हा वर्षाला थेट एकरकमी होणार आहे। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।